गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 2 डिसेंबर, मंगळवार आहे. आठवड्याचा दुसरा दिवस, शेअर मार्केटचा दुसरा दिवस. आज इथं ढग आलेले आहेत, त्याच्यामुळे छान वाटतंय. फार थंडी नाही ढगांमुळे. आज शेअर मार्केट हे साधारणतः फ्लॅटच राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला चान्स मिळेल फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स विकत घ्यायचा, नक्की घ्या. माझी रोजची खरेदी चालूच आहे. फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर मी घेतलेल्या किमतीच्या 5% आधीच्या 5%पेक्षा खाली आला की मी परत देतो. तर तशा प्रकारे रोज कुठला ना कुठला एखाद दुसरा शेअर तरी खाली आलेलाच असतो. तर ती एक मजा आहे घेण्यातली. अजूनही माझा लॉस हा 2%च्या आसपास आहे, जास्ती झालेला नाही. 3%, 2%च्या पुढे गेला. 3.1% पर्यंत गेलाय लॉस. ठीक आहे, पण ओव्हरऑल अजूनही मी प्रॉफिटमध्येच आहे, मोठ्या प्रमाणावर प्रॉफिटमध्ये या वर्षी, म्हणजे या फायनान्शियल इयरला. कारण सगळे शेअर्स फंडामेंटली स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना आणि वार्षिक न्यूनतम भावाच्या खाली घेतल्यामुळे किंवा त्या भावाच्या आसपास घेतल्यामुळे त्या शेअरमध्ये पडझड अजूनही खूप मोठी होत नाही. कारण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जे असतात त्याला पडण्याला लिमिटेशन्स असतात. अतिशय खराब बातमी आली त्या कंपनीविषयी किंवा त्या कंपनीचं काही प्रॉब्लेम्स आले कंपनीमध्ये किंवा सरकारची पॉलिसी त्यांच्या प्रॉडक्टविषयी किंवा सर्व्हिसविषयी काही पॉलिसीज बदलली सरकारची, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. बाकी मग प्रॉब्लेम तसे फारसे येत नाही. आता GDPचे आकडे चांगले आलेत. काल हिरो होंडानी चांगली ग्रोथ दाखवलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या फंडामेंटली 2 कंपन्या ज्या आहेत, 2-3 कंपन्या की जे माझ्या पोर्टफोलिओचा भाग आहेत, तर त्या ऑटो ॲन्सिलरी आहेत. तर ऑटो ॲन्सिलरी असल्यामुळे एकाचा तर 50% हिरो होंडाला सप्लाय आहे. त्याच्यामुळे त्या कंपन्या चांगल्या करतील अशी अपेक्षा वाटते. कारण हिरो होंडाचे नंबर खूपच छान आलेले आहेत काल. सोनं चांदी अफाट वाढलेलं आहे. सोन्याला लिमिटेशन्स आहेत वाढण्याला आता, पण तरी पण सोनं हे घेण्याच्या किमतीला करेक्शनला येऊ शकतं असं वाटतंय. चांदीला लिमिटेशन्स जरी नसले तरी ती खूप हायला गेलेली आहे आणि करेक्शन जरी झालं तरी ती घेण्याच्या किमतीला येईल की नाही हे सांगता येत. आली तर दोन्ही या, चांदी आली तर. पण आत्ता मॅक्झिमम सोनं घेण्याच्या वाटेवरती आता करेक्शनला येऊ शकतं असं वाटतंय. तर ह्या दृष्टिकोनातनं तुम्हाला पुढं जायला नक्की हरकत नाही. आणि हे घेणं हे मी पेपर ट्रेडवर घ्या असं मी नेहमी सांगत असतो. फिजिकली तुम्हाला शेअर्स किंवा ETF किंवा सोनं चांदी विकत किंवा विक्री करायची असेल किंवा विकत घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही निर्णय घ्या. माझ्या सांगण्यावरून नाही. माझं सांगणं चुकू शकतं. तर काळजी घ्या मित्रांनो. मार्केट ऑल टाईम हायला आहे, कधीही पडू शकतं किंवा वर जाऊ शकतं अशा रेंजमध्ये आहे. ब्रेकआउट तर मार्केटने दिलेला आहे, पण हा ब्रेकआउट फॉल्ससुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे अजूनही चान्सेस, जोपर्यंत मार्केट रिटेस्ट करून पुढं जात नाही, वर जात नाही, तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की
मार्केट हे वरच्या दिशेने चाललेलं आहे. त्याच्यामुळे अजूनही दोन्ही पॉसिबिलिटीज ओपन आहेत की आयदर मार्केट वर जाईल किंवा खाली पडेल. ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज अजून चालू आहेत. 4 दिवसांनी पौर्णिमा आहे, 3 दिवसांनी पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे पाण्याचा जोर वाढला आहे. तुम्हाला आवाज आला असेल लाटेचा. सायलेंट समुद्र जो असतो त्याच्याऐवजी थोडासा याचा जोर वाढलाय आता पौर्णिमेमुळे. बाकी धुकं तर भरपूर आहे, अजूनही गेलेलं नाहीये समुद्रावरचं धुकं. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज काही सांगण्यासारखं फारसं नव्हतं. जे काय होतं ते मी सांगितलं तुम्हाला. काळजी घ्या, शेअर मार्केटकडे बघत राहा, कंटिन्युअस बघत राहा आणि जमेल त्याच्याप्रमाणे पोझिशन घ्या. चला बाय, गुड डे, सी यू.